मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर राज्य शासनाने मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मागे घेतलाय। या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला असून विशेषतः ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना याची प्रचंड मोठी राजकीय किंमत मोजावी लागली। राजन पाटलांची अवस्था आता हाती ना तेल ना तूप अशीच झाल्याची दिसून येते। गेल्या वर्षी 24 जुलै 2024 रोजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने अनगर इथं अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। या कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील शेटपळ, पेनूर, नरखेड, कामती यांसह अनेक महसूल मंडळे आणि संबंधित गावांचा समावेश करण्यात आला होता। या कार्यालयाचं कामकाजही सुरू झालं होतं, परंतु राजन पाटील यांनी आपल्या गावातच हे कार्यालय सुरू करण्याचा घाट घातल्यानं तालुक्यातील अनेक गावांमधून तीव्र नाराजी उफाळून आली। याला विरोध म्हणून मोठे जन आंदोलन उभं राहिलं। दुसरीकडे राजन पाटील आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली। सुनावणी सुरू असताना मोहोळ तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं। याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव त्यांना पत्करावा लागला। दुसरीकडे जन आंदोलनाचा फायदा घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू खरे विजयी झाले। अखेरीस 17 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय दिला आणि शासनाने तो मान्य करत आपला मूळ निर्णय रद्द केला। शेकापचे दिवंगत नेते आणि माजी आमदार बाबूराव पाटील अनगरकर यांचा 1952 पासून मोहोळ तालुक्यावर प्रचंड प्रभाव होता। त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजन पाटील यांनी 1995 पासून हा वारसा पुढे नेला आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद, तालुक्यातील स्वतःचा साखर कारखाना आणि मद्यनिर्मिती प्रकल्प यांसारख्या सत्ता केंद्रांवर त्यांची पकड मजबूत होती। 2009 मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार त्यांच्या पसंतीचेच निवडून येत असे, परंतु तालुक्यातील तीव्र राजकीय संघर्षात त्यांचे काही विश्वासू सहकारी त्यांच्यापासून दूर गेले। या नुकसानीकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही। शिवाय भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील वादग्रस्त वक्तव्य त्यांच्यासाठी अडचणीची ठरली। अनगर इथं अप्पर तहसील कार्यालय आणण्याचा त्यांचा निर्णय तालुक्यातील बहुसंख्य गावांना नाराज करणारा ठरला। यातूनच मोठं जन आंदोलन उभं राहिलं आणि विरोधक एकत्र आले। परिणामी राजन पाटील यांना या सर्व घडामोडींची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली।